नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। चला तर मग जे काही एमपीसी द्वारे घेण्यात येणारी पशुसंवर्धनाची जी काही असणारी पदभरती असणार आहे, या पदभरतीविषयी आपण जाणून घेणार आहोत। बघा, नवीनच एक जीआर लागू करण्यात आलेला असणार आहे, जे काय असणार तलाठी पदासाठीची जी काही बिंदू नामावली वगैरे असणार आहे, यासाठी हा सगळ्यात मोठा करण्यात आलेला काय सांगितला जातो तर चेंजेस सांगितला जातो। ओके, मग या जीआर अंतर्गत तलाठी असेल, एएनएम जीएनएम असेल, एमपीडब्ल्यू असेल म्हणजे बहुउद्देशीय सफाई कर्मचारी वर्ग असेल, त्याचबरोबर सॅनिटरी इन्स्पेक्टर पद असेल, त्याचबरोबर स्टाफ नर्स असेल, आणखीन इतर काही ज्या काही असणार पोस्ट असणार म्हणजेच क्लास 3 च्या ज्या काही सरळ सेवेद्वारे घेतल्या जाणाऱ्या पोस्ट असणार, या पोस्ट बाबतचा सगळ्यात मोठा खुलासा या जीआर मार्फत करण्यात आलेला असणार आहे। मग आता हा जो काही जीआर असणार आहे, या जीआर मार्फत काय सांगण्यात आले तर इत्यादी जी काही महत्वाची पद असणार ही महत्वाची क्लास 3 पद ही डायरेक्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच काय असणार एमपीसी द्वारे भरली जातील। मग अशाच पदांपैकी जे काय असणार पशुसंवर्धन पदभरती असणार, या पशुसंवर्धन पदभरतीचा सुद्धा काय होतो समावेश होतो। चला तर मग जाणून घेऊया जे काही एमपीसी पॅटर्न असणार, या एमपीसी पॅटर्न नुसार जी काही पशुसंवर्धन पदभरती 2026 असणार आहे, तिचा तांत्रिक विषयाचा काय असणार अभ्यासक्रम आणि त्याच्यासाठी आपण कोणती पुस्तकं या ठिकाणी रेफर करायची आहेत त्याची माहिती। ओके, चला तर मग जाणून घेऊया। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती आम्ही एमपीसीच्या पॅटर्न नुसार नवीन आणखीन एक महत्वाची काय करतोय तर या ठिकाणी घोषणा करतोय की आमच्या एमपीसी पॅटर्न नुसार आम्ही या ठिकाणी काय करणार आहे तर नुकतीच नवीन बॅच सुद्धा चालू करणार आहे, जी संपूर्णपणे एमपीसी पॅटर्न वरती असणार आहे, जी पशुसंवर्धनासाठी सुद्धा सांगितली जाते। ओके, मग ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन बॅच असणार आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये काय भेटणार तुम्हाला या ठिकाणी लेक्चर्स अवेलेबल करून दिले जातील। मग जुन्या प्रश्नपत्रिका ज्या काही एमपीसी द्वारे घेण्यात आलेल्या होत्या यांचा रेफर या ठिकाणी येता येईल, त्याचबरोबर टीसीएस आणि आयबीपीएस च्या लेवलची सखोल पातळी गाठून काय घेतली जातील तर प्रश्नपत्रिका घेतली जातील। यू नो दॅट की आपण हे सध्या काय करतोय तर आठवड्याला 3 दिवस किंवा 2 दिवस क्वेश्चन पेपर घेतोय, त्यांची तुम्ही पातळी पाहत असाल आणि इंटरेस्टिंग प्रकारचे काय असतात तर क्वेश्चन असतात एनाटॉमी सारख्या विषयावरती सखोल पद्धतीने हळूहळू आपण काय करणार तर हे प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे हे प्रश्नपत्रिकेचे जे काय होणारे लेक्चर्स असतात ते पण तुम्ही काय करू नका, मिस होऊ नका। प्रश्न कमी होतील खरं, डोंट वरी। ओके, सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी काय असणार बघा, नवीन पॅटर्न नुसार सुद्धा या ठिकाणी नवीन सखोल अभ्यासवार शिकवलं जाईल। टेस्ट सिरीज आणि ई बुक्स द्वारे नोट्स या ठिकाणी सर्क्युलेट केली जाईल। 100% यशाची हमी अशा प्रकारच्या नोट्स आम्ही या ठिकाणी काय करणार आहे तुम्हाला ई बुक्स द्वारे सर्क्युलेट करणार आहे। त्याचबरोबर व्हिडिओ डाउनलोडची सुविधा असेल, डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास, आणि जर का तुमचं लेक्चर मिस झालं तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय तर रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स पाहू शकताय। ओके, जर का तुम्हाला ही नवीन बॅच एमपीसी पॅटर्न नुसार जॉईन करायची असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही काय करू शकताय कॉन्टॅक्ट करू शकताय। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग याद्वारे या ठिकाणी आता बघा विषय केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या विद्यापीठ आणि विद्यापीठातील संलग्न संस्थांमधून काय असतील बघा तर जे काही पशुसंवर्धनाचा कोर्स असणार आहे, पदविका असणार आहे, पूर्ण केलेली जी काय असणार आहे, या पदविका पूर्ण असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकताय तर याबाबतचा पेपर देऊ शकताय किंवा याबाबत काय असणार पशुसंवर्धनासाठी तुम्ही काय असणार आहे तर पात्र असणार आहेत। आता हा जो काही जीआर आहे आरोग्य सेवकचा आहे, मग या आरोग्य सेवकाच्या जीआर द्वारेच अजून काय असणार आहे तर तसाच आपला जीआर अजून एक असणार आहे, तो म्हणजे कोणता असणार पशुचा असणार आहे। ओके, मग यामध्ये एमपीसी द्वारे मोठ्या प्रकारे काय केलं जाईल तर पदभरती केली जाईल। महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागामध्ये 2026 साठी मोठी पद प्रक्रिया राबवली जाणार असणार आहे। यामध्ये विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदे दोन्ही प्रकारची काय असणार तर भरली जाणार आहेत। भरतीची सविस्तर माहिती पशुसंवर्धन विभाग भरती 2026 चे ठळक मुद्दे बघा तर एकूण पदे 347 ते 2795 पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, ज्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक आणि इतर तांत्रिक पदांचा समावेश असणार आहे। प्रमुख पदे पशुधन पर्यवेक्षक, ओके, म्हणजे लाईव्ह स्टॉक सुपरवायझर असणार आहे, त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक असेल, तांत्रिक सहाय्यक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक असेल म्हणजे लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स वगैरे, आणि परिचर इत्यादी पदे याद्वारे भरली जाणार आहेत।
अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने मागवले जाऊ शकतात. विविध जाहिरातीनुसार ही काय करायची आपण तर ऍडव्हर्टाइज मध्ये काय करायचे असते आपली कागदपत्र द्यायचे आहेत. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा लक्षात ठेवायची आहे. पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी पशुधन क्षेत्रातील डिप्लोमा किंवा संबंधित तांत्रिक पात्रता आवश्यक आहेत. इतर पदे पदवी किंवा संबंधित तांत्रिक पात्रता पदनिहाय बदल असू शकणार आहे या ठिकाणी. आणि सर्वसाधारणतः वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असणार आहेत. आणि इतर जे काय असणार आहे मागासवर्ग वगैरे असणार आहेत, अनुसूचित जाती जमाती वगैरे असणार आहेत, SC NT OBC EWS वगैरे, तर यांना काय असणार तर वयामध्ये 5 वर्षाची नियमित प्रमाणे काय असणार तर शिथिलता असणार आहे. 2026 नवीन पॅटर्न नुसार अभ्यासक्रम बघतोय. फक्त आपण या ठिकाणी तांत्रिक विषयाचा अभ्यास बघणार आहे बघा. तर सर्वात महत्वाचा भाग पशुवैद्यकशास्त्र आणि व्यवस्थापन. पशुवैद्यकशास्त्र आणि व्यवस्थापन याचा समावेश, ज्यामध्ये पशूंचे प्रकार, पशूंचे आरोग्य, रोग निदान, पशूंना करण्यात येणारा लसीकरण कार्यक्रम असेल, प्रथमोपचार, पशुपोषण आणि आहार, यामध्ये पशुखाद्य, पौष्टिक चारा, खाद्याचे प्रकार, ओके, प्रजनन आणि पैदास, कृत्रिम रेतन पद्धत म्हणजेच आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, त्याच्यानंतर प्रजनन रोग, प्रसूती तंत्र इत्यादी, दुग्ध व्यवसाय, दुग्ध उत्पादन, दुग्ध प्रक्रिया आणि दुग्धशाळा तंत्रज्ञान, पोल्ट्री व्यवसाय, कुक्कुटपालन, कोंबड्यांचे रोग आणि व्यवस्थापन, त्याच्यानंतर पशुगणना आणि कायदे, यामध्ये पशुपालनाशी संबंधित शासकीय योजना यांचा समावेश असणार आहे. ओके, आणि या ठिकाणी पशुसंवर्धनाची आहे आपली काय असणार ऍड असणार आहे. ऍड तुम्ही बघितली असणार. जाता जाता या ठिकाणी जी काही महत्वाची जी काही पुस्तके असणार आहेत ही तुम्ही काय करू शकता या ठिकाणी रेफर करू शकताय. ओके, मग पुस्तकांची यादी मी या ठिकाणी लिहितोय. ओके, सर्वांनी लिहून घ्या ती. त्यापैकी महत्वाचे 2 ते 3 पुस्तक प्रत्येकाने रेफर केलेच पाहिजे. ज्यामध्ये पहिलं जे काही बुक आहे, हे पहिलं बुक बघा कोणतं सांगितलं जातं तर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय हा जो काय असणार आहे, याच्यासाठी जे काय राजपथ अकॅडमी असणार आहे, यांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता. ओके, आणि त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी तुम्ही विद्या भारतीचे एक पुस्तक आहे ते रेफर करू शकताय. आणि तिसरं एक बुक असणार बघा के सागर. ओके, पशुसंवर्धन विभाग सरळ सेवा. ओके, के सागर कोणता असणार आहे. ही 3 पुस्तकं तुम्ही या ठिकाणी लिहून घ्या आणि ही 3 पुस्तकं तुम्ही काय करू शकताय तर रेफर करू शकताय. ओके, आणि यामध्ये फिजिओलॉजी आणि अॅनाटॉमी लक्षात ठेवायचं आहे. फिजिओलॉजी आणि अॅनाटॉमीसाठी जर का तुम्हाला डीपली स्टडी करायचा असेल तर या ठिकाणी डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला काय करावे लागतील, याबाबतचे क्लास जॉईन करावे लागतील. ओके, तर तुम्ही फिजिओलॉजी आणि अॅनाटॉमी म्हणजेच इंटरनल मॉर्फॉलॉजी आणि त्याचबरोबर एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी ऑफ काय असणार आहे पशुसंवर्धन म्हणजेच जे काही पाळीव प्राणी वगैरे असणार ज्याच्यामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, टर्की, बदक, कबूतर, ससे, डुक्कर या सगळ्यांची काय करणार आहे तर आपण इंटरनली काय बघायचे आहे तर फिजिओलॉजी आणि त्याचबरोबर मॉर्फॉलॉजी वगैरे डीपली स्टडी करायची असणार आहे. आणि अशी इंटरनल जर का तुम्हाला मॉर्फॉलॉजी म्हणजेच अॅनाटॉमी अभ्यासायची असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त दुसरा कोणताही ऑप्शन या ठिकाणी असणार आहे, फक्त डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला याबाबतचा कोर्स जॉईन करावा लागेल. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखीन काही अशी महत्त्वाची अपडेट, आता या ठिकाणी फक्त आपण तांत्रिक विषयाचा अभ्यास केलाय, असाच जो काही असणारा अतांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम असणार तो घेऊन आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.